नमस्कार, स्वागत है आपका ईश्वर इंडियन न्यूज में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। बीदर शहर के साई स्कूल परिसर में आयोजित 3 दिवसीय राज्य स्तरीय वीर लोक पुस्तक महोत्सव का भव्य उद्घाटन जिला प्रभारी मंत्री ईश्वर खंड्रे के कर कमलों से संपन्न हुआ। इस अवसर पर मंत्री ईश्वर खंडे ने कहा कि आज के डिजिटल युग में जहां सूचनाएं उंगलियों पर उपलब्ध है, वहीं पुस्तकें गहन समझ और व्यक्तित्व विकास का सशक्त माध्यम है। पुस्तकें हमारे चिंतन को दिशा देती हैं और जीवन मूल्य को समझने की दृष्टि प्रदान करती है। कार्यक्रम में दक्षिण क्षेत्र के विधायक शैलेंद्र वेलदले, मंत्री रहीम खान, सुरेश शांतशेट्टी, भालकी से डॉक्टर वस वलिंग पट देवरू तथा गोरनाथ राजगीरा विशेष रूप से उपस्थित रहे। वक्ताओं ने युवा पीढ़ी से प्रतिदिन अध्ययन के लिए समय निकालने और पढ़ने की आदत विकसित करने का आह्वान किया। उन्होंने कहा कि पठन संस्कृति के विकास से ही एक ज्ञानवान और जिम्मेदार समाज का निर्माण संभव है। पुस्तक महोत्सव में विभिन्न प्रकाशकों की पुस्तकें, साहित्यिक सत्र और पाठकों के लिए विशेष कार्यक्रम आयोजित किए गए हैं, जिनसे विद्यार्थियों और आम नागरिकों में खासा उत्साह देखा जा रहा है। ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಸಗಿ ನೆನಪಿಗಾಗಿ ಇವತ್ತು ಹಿರೇಮಠ ಸಂಸ್ಥಾನ ಭಾರತೀಯ ಜೊತೆಗೇನೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತು ಪ್ರೀತಿಯ ಸೋದರ ಗುರುನಾಥ ರಾಜಗೀರ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿರುವಂತ ಮಾತೃ ಹೃದಯಗಳು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಮಠದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾಗಿರುವಂತ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವಲಿಂಗ ಪಟ್ಟದೇವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನ ನಾನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಈ ಸಮಾರಂಭದ ದಿವ್ಯ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿರುವಂತ ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿವರೆಗೆ ಸುಮಾರು 72,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮೂಲಕ ಬಸವಾದಿ ಶರಣರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಿಸಿದಂತ ಇನ್ನೋರ್ವ ಪೂಜ್ಯರಾಗಿರುವಂತಹ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು, ಗುರು ಬಸವೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ಹುಲ್ಸೂರು, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ವೇದಿಕೆ ಪರವಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೂ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಕನ್ನಡ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಚಿವರಿಗೂ ಮತ್ತು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಅಣ್ಣ ಡಾಕ್ಟರ್ ಶೈಲೇಂದ್ರ ಬೆಲ್ದಾಳ್ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಅಥವಾ ಹೂವಿನ ಮಾಲೆಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿದರೆ ಕೇವಲ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ಶೈಲೇಂದ್ರ ಬೇದಾಳೆ ಸರ್ ಅವರನ್ನು ಪುಸ್ತಕ ಕೊಟ್ಟು ಗೌರವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಕನ್ನಡದ ದೀಪ ಅಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ